तर आज नमस्कार म्हणणार नाहीये, डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण। तर आपण निघालोय अशा ठिकाणी जे ठिकाण बऱ्याच लोकांना माहित नाहीये किंवा जे तिथे जाऊन आलेले नाही आहे। आमच्या घरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि अंगावर शहारे काटे आणणारे हे ठिकाण आहे। चला तर मग पाहूयात कोठे चाललेलो आहोत आपण। आणि मी माझ्या परीने जेवढं सर्च केलेलं आहे यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर, त्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे चला पाहूयात आता। इथे पहा स्वराज, शिवराज आणि हे निघालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। प्रत्येकाने ह्या ठिकाणी एकदा तरी जाऊन यावं अशी मी सर्वांना विनंती किंवा रिक्वेस्ट करत आहे। इथे पहा बाहेर पार्किंगला भली मोठी जागा आहे आणि ह्याचे चार्जेस देखील पे करावे लागतात। आपण आलो आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्री क्षेत्र तुळापूर येथे। याच ठिकाणी औरंगजेबाने महाराजांची हत्या केली होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहे, एक श्री क्षेत्र तुळापूर येथे आणि याच्या मागेच एक 7 ते 8 किलोमीटरवर गाव आहे वडू बुद्रुक, तेथे महाराजांची मेन समाधी आहे, म्हणजे तिथे महाराजांवर अंतिम संस्कार करण्यात आले होते। इथे पहा आता गाडीचे चार्जेस इथे पे करावे लागतात। तर जी तुमच्याकडे गाडी आहे त्यानुसार इथे गाडीचे चार्जेस आहे। गेटच्या स्टार्टिंगला अशा प्रकारे मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण आत एंट्री करूया। तर पहिले पहा इथे चप्पल काढण्यासाठी जागा आहे, भरपूर मोठी रॅक आहे, तिथे चप्पल काढलेली आहे। महाराजांचा मृत्यू कसा, कधी आणि कोठे झाला हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। महाराजांच्या जवळच्या माणसानेच त्यांचा घात केला। जेव्हा छत्रपती संभाजीराजे त्यांच्या गुप्त रस्त्यावरून प्रवास करत होते तेव्हा ही बातमी त्यांची बायको येसूबाई यांचा भाऊ गणोजी शिर्के ह्याने औरंगजेबाला दिली। त्यानंतर 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुखरब खान याने गणोजी शिर्के याच्या साथीने दगा करून कोकणातील कसबा संगमेश्वर येथे महाराजांना कैद केले आणि महाराजांचा साथीदार रवी कलश यांनाही कैद केले। त्यानंतर महाराजांना आणि रवी कलश यांना नगर येथील बहादूरगड म्हणजेच आताचा धर्मवीर गड येथे आणण्यात आले आणि त्यांच्यावर 40 दिवस अनियमित अत्याचार करण्यात आले। औरंगजेबाच्या 3 अटी होत्या, त्यातली पहिली अट म्हणजे औरंगजेबाला बादशाह मानले पाहिजे, दुसरी अट म्हणजे मराठ्यांची जी सारी संपत्ती आहे ती मुघलांच्या स्वाधीन केली पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे छत्रपती संभाजीराजांनी स्वतःचा धर्म सोडून इस्लाम धर्म हा स्वीकारला पाहिजे। पण मराठ्यांचा छावा तो झुकणार कसा। त्यानंतर त्यांच्यावर अनियमित अत्याचार करण्यात आले, डोळ्यात शिसे खुपसले, हाताची पायाची बोटे कापण्यात आली। त्यानंतर तुळापूर येथे औरंगजेबाने आपला मुक्काम ठोकला। कवी कलशांना व महाराजांना इथे तुळापूर येथे आणण्यात आले। उजवीकडे महाराजांची मूर्ती आहे, डावीकडे इथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे त्यावर पुस्तके लिहिलेली आहे, त्याचा स्टॉल आहे, ती पुस्तके तुम्हाला इथे भेटतील। छत्रपतींच्या मूर्ती समोरच कवी कलशांची येथे हत्या करण्यात आली ती समाधी आहे आणि त्याच्या वर जो बोर्ड आहे तो अतिशय हृदय हेलावणारा बोर्ड आहे, तुम्ही पाहू शकता। अतिशय डोळे पाणवतात हे वाचून। सगळं मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे। ह्यावर असं लिहिलेलं आहे, ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात खरपणे उपजली असेल। तर पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे। तर शेजारीच पहा इथे श्री संगमेश्वर मंदिर आहे, हे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। तर इथे आपण पहिले पाहूयात की कोठे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती। तर पहा इथे हे जे मंदिर आहे इथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली होती। आपण आत एंट्री केलेली आहे। इथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्यासमोर महाराज असे लिहिलेले आहे आणि सगळीकडे फुले टाकलेली आहेत। मागे तुम्हाला इथे तुम्ही बोर्डही वाचू शकता। माझ्या कॅमेऱ्यामध्ये सर्व मी कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराजांसमोर आता आपण नतमस्तक होऊया, आपण एवढेच करू शकतो, हो की नाही। तर बाहेर आल्यानंतर बाहेरचं मी तुम्हाला दाखवते। तर पहा अशा प्रकारे आहे, कठडा आहे आणि त्यानंतर 3 नद्या आहे, जेणेकरून कठडा केलेला आहे, जेणेकरून सेफ्टीसाठी बेटर राहील। तर पहा अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी तुम्हाला येथील संगमेश्वर जे मंदिर आहे ते दाखवणार आहे। तर इथे फुले घेतलेली आहे मी। तर आत एंट्री केल्यानंतर पहा इथे नंदी आहे, महादेवाचं मंदिर आहे इथे आणि त्यानंतर आत एंट्री पहा, अगदी जुनं असं इथं बांधकाम आहे, पण खूप असं दणकट असं बांधकाम आहे। आत तुम्ही पाहू शकता आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे। इथे महादेवाला बेल आणि फूल वाहिलेलं आहे। त्यानंतर इथे आपण या मंदिरातून बाहेर आलेलो आहोत। तर इथे लिहिलेलं आहे पहा, काय तुम्ही पाठी वाचू शकता, भीमा भामा इंद्रायणी
त्रिवेणी संगमाकडे। तर तिकडून रस्ता बंद आहे। मी तुम्हाला जे नदीचा दाखवलं होतं त्या पलीकडूनच रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवते। तर इथे पहा या आजी आहेत, या इथे ताक विकतात। आम्ही आल्यानंतर लगेच आजीने डोक्यावर पदर घेतलेला आहे। तर आता आपण जाणार आहोत त्रिवेणी संगमाकडे, म्हणजे 3 नद्यांचा संगम। इथे भीमा, भामा आणि इंद्रायणी असा 3 नद्यांचा संगम आहे। तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांची हत्या करण्यासाठी हे ठिकाण का निवडले असावे? हे जे संगमाचे ठिकाण आहे ते हिंदूंसाठी पवित्र मानले जाते। 40 दिवस अगदी हृदय हेलकवणारा अत्याचार केल्यानंतर क्रूर औरंगजेबाने 11 मार्च 1689 रोजी महाराजांचे मस्तक कलंक केले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे करून ह्या नदीच्या काठी, या संगमाच्या काठी फेकण्यात आले। हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। खाली जाऊन तुम्ही पाहू शकता, इथे लिहिलेले आहे भीमा, भामा, इंद्रायणी, त्रिवेणी संगम। इथे तुम्ही पाहू शकता नद्यांची नावे लिहिलेली आहे। आता आपण इथून खाली जाणार आहोत। इथे पहा तुम्हाला 3 नद्या वेगवेगळ्या दिसत असतील। डाव्या साईडने एक, समोरून एक आणि उजव्या साईडने एक असा 3 नद्यांचा त्रिवेणी संगम इथे आहे। भीमा, भामा आणि इंद्रायणी नदी ह्या 3 नद्यांची नावे आहेत। तर आम्ही बराचसा वेळ इथे बसून घालवलेला आहे। अजिबात इथून जावे वाटत नव्हते आम्हाला। बराच वेळ आम्ही इथे थांबलेलो आहोत, बसून राहिलेलो आहोत। महाराजांचे तुकडे शरीराचे इथे फेकल्यानंतर रात्री तिथे जनाबाई पैठीण ह्या नावाच्या महिला आल्या। त्यांच्याबरोबर ग्रामस्थ आणि गोविंद महार हे देखील होते। त्यांनी सर्वांनी मिळून हे सर्व तुकडे एकत्रित केले आणि आपल्या जवळच्या गावात म्हणजेच वडू बुद्रुक येथे घेऊन गेले। त्यानंतर ते सर्व तुकडे मिळून त्यांनी शिवून घेतले आणि वडू बुद्रुक येथे महाराजांवर अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यांच्या सहायकावर म्हणजे कवी कलशांवर देखील तिथे अंतिम संस्कार करण्यात आले। तर ते ठिकाण मेन आहे, तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा। तुळापूरचं तर मी तुम्हाला सर्व दाखवलं आहे। आता आपण वडू बुद्रुकला जाणार आहोत। तर तुळापूर पासून 8 किलोमीटरच्या अंतरावर हे वडू बुद्रुक गाव आहे। तर पहा अशा प्रकारे इथे नदी आहे आणि त्याच्यावर ब्रिज आहे। तर तुम्हाला मी दाखवणार आहे जवळून पण अशा प्रकारे आहे इकडचं। आणि त्यानंतर पहा हे बघा, हा ब्रिज आहे आणि दोन्ही साईडने याच्या कचरडे नाहीये। मुलं बरोबर होते त्यामुळे थोडी भीती वाटत होती ह्यावरून जायची, पण ह्यावरून गेल्याशिवाय आपल्याला महाराजांची समाधी पाहायला भेटणार नाही। त्यामुळे आता आलोच आहोत तर हेही आपण क्रॉस करून जाऊयात। तर वडू बुद्रुक आम्ही इथे समाधीच्या बाहेर आहोत। तर पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पार्किंगला भली मोठी जागा आहे आणि दगडी बांधकाम आहे। एंट्री मी तुम्हाला दाखवणार आहे करताना। तर आता आपण पुढे जाऊयात, एंट्री करणार आहोत आता आपण इथून। इथेही आता चप्पल काढण्यासाठी बाहेर जागा केलेली आहे। इथे लिहिलेले आहे दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत। आता आपण इथून एंट्री करूयात। पलीकडचं जे सरदेसाई जो वाडा दिसत आहे तुम्हाला तो बंद आहे। त्या वाड्यामध्ये मी सर्च मारलेलं होतं, तर महाराजांना कशा प्रकारे महाराजांची हाल केलेली आहे त्याचे फोटोज आहेत, पण ते बंद आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये। त्यानंतर इथे पुढे पहा महाराजांची इथे मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी भव्य अशी छान मूर्ती इथे स्थापन केलेली आहे। आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचे जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले ती जागा पाहूया। तर पहा ही आहे ती जागा। तर इथे व्हिडिओज अलाउड नव्हते, फोटो काढू शकत होतो पण व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे अगदी छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे। चला आता महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया। जेव्हा कधी वाटेल ना की आयुष्यात खूप दुःख आहे, एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरून जाईल। हिमालय एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन एवढंच म्हणू शकते। महाराजांच्या समाधी जवळच पलीकडे इथे कवी कलशांचीही समाधी आहे। व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे लांबून दाखवते मी तुम्हाला। त्यानंतर आता आपण बाहेर आलेलो आहोत। इथे पहा बाहेरचं अशा प्रकारे आहे। त्यानंतर इथे पाहूयात आता आपण समोर पहा एकदम लांब जे दिसत आहे ना ती गोविंद महार यांची समाधी आहे। तुम्ही पाहू शकता एकदम लांब पहा, तिकडं ते जे माणसं येतात त्याच्या पुढं। त्यानंतर इथे पहा बाहेर स्मारक आहे, ज्यांनी महाराजांचे तुकडे आणून त्याच्यावर अंतिम संस्कार केले। तर इथे लिहिलेलं आहे धर्मवीर संभाजी राजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांची शरीराचे अवयव इतरत्र फेकले होते। ते अवयव वडू येथील तत्कालीन ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गोळा करून राजांचा अंत्यविधी केला। त्यामधील शिवले व देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे। तर इथे पहा हे स्मारक आहे। आजच्या व्हिडिओला मी सबस्क्राईब करा किंवा लाईक करा, शेअर करा असं बिलकुल म्हणणार नाहीये। जाता जाता फक्त 2 ते 3 लाईनी मी बोलणार आहे।
शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमचा छत्रपती शिवरायांचा। जय शिवराय, जय शंभूराजे।